मित्रांनो, आम्ही आता शेगावमध्ये होतो आणि शेगावमध्ये अशी मंदिरांची माहिती तुम्हाला तुमच्या चॅनलवरती मिळणार नाही. कारण काय आहे माहिती आहे मित्रांनो, शेगावमध्ये राहणारा एक व्यक्ती सचिन भाऊ म्हणून, मी त्यांना पकडलं, त्यांना हाताशी घेतलं आणि पूर्ण जेवढी मंदिरं आहेत आपल्या शेगावमध्ये, मला वाटतं महाराजांच्या इथून, गजानन महाराजांच्या भक्त निवासपासून 8-10 किलोमीटर लांब एवढे मंदिर आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला सचिन भाऊकडून मिळणारच आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आता मी आलेलो आहे गजानन महाराज प्रगत, त्याबद्दल आपल्याला माहिती देणार आहे आणि याच्याबद्दल थोडीशी आपल्या प्रेक्षकांना मित्रांना माहिती देणार. हे गजानन महाराज 23/2/1878 मध्ये या ठिकाणी प्रगटले होते गजानन महाराज. हे झाड महाराजांच्या बी पूर्वीच आहे. ओके. त्या झाडाखाली महाराज उष्टपत्रवाड्या खाताना दिसले होते. ह्या झाडामध्ये? हो. ते इथं समोर पातुरकरांचा वाडा आहे, ते समोर दिसते तो वाडा. त्या पातुरकरांच्या त्यांच्या मुलाचा वृत्तसंगीत कार्यक्रम होता, म्हणून त्यांनी पूर्ण असं जेवण दिलेलं होतं गावातल्या लोकांना. आणि जे उष्टपत्रवाड्या असे ह्या झाडासमोर टाकल्या होत्या आणि गजानन महाराज ते येथून खाऊ राहिले. हे शेगावचं पहिलं स्थळ इथं दिसलं होते गजानन महाराज. बंकटलाल अग्रवाल आणि दामोदर पंत यांना हे शेगावचं पहिलं ठिकाण आहे. हे झाड महाराजांनी पूर्वी तुम्हाला ते झाड दाखवतो. ते बघा मित्रांनो, हे ते झाड आहे. आता तुम्हाला जी माहिती दिली त्याप्रमाणे या झाडाखाली त्या पत्रावळे होते. उष्टपत्रवाड्या गजानन महाराज इथून खाऊ राहिले. तर हे झाड आहे आणि ह्या ठिकाणी त्यांना बंकटलाल अग्रवाल आणि दामोदर पंत यांनी बघितलं उष्टपत्रवाड्या खातात. हो का? आणि समोर जो दिसतोय ना मित्रांनो, तो पातुरकरांचा वाडा समोरच आहे. हो. आणि या इथे आहे हे वाचनालय. आता आपल्याला नंतर वर जायचं बघा. बघा इथे बघायचं आहे पत्रावळे, कसं असतं पत्रावळे. खात होते ह्या झाडाखाली प्रकट झालं. हा, हे झाड आहे ते अजून आहे. बंकटदासकडे जाण्याचा मित्रांनो हा मार्ग आहे. हा बघा. ते महाराज इथे आंघोळी करायचं जुन्या टायमाला ना. अच्छा. जसेच्या तसे आहेत ना. म्हणजे हे आता बंकट सदन मध्ये आपण सदनच्या बाजूचं आहे. अच्छा. इथे आंघोळी वगैरे करायची. काय ते बंकट सदन? हो का? मित्रांनो, आता आपण यांच्याकडून बंकट सदन त्याच्याबद्दल माहिती करून घेऊया. तुम्हाला याच्याबद्दल काय माहिती असेल तर? बंकट सदन म्हणजे हे शेगातले पहिले व्यक्ती होते, यांची नजर पडली होती महाराजांवर, हे आणि दामोदर पण. अच्छा. त्यांची नजर महाराजांवर पडली होती. महाराजांना बघणारे हे पहिले व्यक्ती होते. मग त्यांनी महाराजांना त्यांच्या घरी आणलं होतं आणि हो इथे आणलं होतं. मग महाराज इथे जास्त वेळ राहिले आणि ह्या ठिकाणी महाराजांनी बगर इस्तवाची चिलम पेटवली होती. हा, जानराव देशमुखांना मरणातून मुक्त केलं, मुक्त केलं. आणि हे म्हणजे जुन्या आता नवीन बांधलेलं आहे, पहिले नव्हतं. हो. आणि इथे बगर इस्तवाची चिलम पेटवली महाराजांनी हेच ठिकाणी. तर मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक पुढे जी मंदिर आहे त्याच्याबद्दल पण आपण माहिती घेणार आहोत.
शुभंकरला अग्रवाल स्मारक आहे. शुभंकरला अग्रवालचे स्मारक त्यांची सामग्री अच्छा सोमवार होते. हो का? हे महाराजांचे फोटो येतो. महाराज 1878 मध्ये आले. 1910 त्यांनी समाधी घेतली. 1878 मध्ये प्रगटले होते. 1910 त्यांनी समाधी घेतली. चालू करा. जे आहे हे मित्रांनो शिव मंदिर आहे. हा हा मित्रा, आता जो आपण आलो या मंदिरामध्ये तो कोणतं मंदिर आहे? हे गोमाजी महाराजांचं मंदिर आहे. इथे ऐतिहासिक कुंड आहे पाण्याचा. अच्छा. लय जुना आहे तो कुंड. त्या कुंडात सतत पाण्याची धार चालूच राहते, कधीच बंद नाही. 12 महिने पाऊस म्हणजे पाणी चालूच राहते ते. आणि काही वर्षानुवर्ष झाले कमी होत नाही. चालूच राहते ते पाणी. त्याचं पाणी शेवटी नदीला काढतात. ओके. ते गोमाजी महाराजांचं मंदिर जर आपल्याला जमलं आतमध्ये शूट करायला तर नक्की मी शूट करेन आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. हो हो. हा मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. हा रस्ता आहे मित्रांनो. खूप छान आहे, बघण्यासारखं आहे सर्व. तुम्हाला बोललो त्याप्रमाणे खरंच आहे. इथे आल्याच्या नंतर परत जाऊसं वाटत नाही आहे. आज आमचा इथे दुसरा दिवस आहे. खूप छान. आमची मंडळी गेली पुढे. संत गोमाजी महाराज संस्थान आहे. नागझरी इथे आहे इथे. आणि या इकडे गोमुख कुंड आहे मित्रांनो. आतमध्ये व्हिडिओ करायला काय देत नाही आहेत, त्यामुळे बाहेरूनच शूट करतोय. खूप छान आहे आणि बघण्यासारखं ठिकाण आहे. फोटो काढण्यासाठी म्हणून ते फोटो ना काढू देत. मोबाईल घेते तर इथूनच पाहिजे काय होता. अरे एवढी लोक जातात. सोमेश्वर
मॅडम आमच्या आता खरेदीला लागल्या. घ्या, काय घेतेस घे. मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहे महालक्ष्मी मंदिर. हे बी शेगावमध्येच आहे. आता याच्याबद्दल तुम्हाला काय? हे सिद्धपीठ मंदिर सर आता 2 वर्ष पहिल्याचं झालेलं आहे. अच्छा. आणि ह्या ठिकाणी महालक्ष्मी देवीची मूर्ती बांधकामात सापडली होती म्हणून हे स्वयंभू मंदिर बांधलेलं आहे. अच्छा, हे आता स्वयंभू मंदिर आहे. ओके. आणि ह्याच ठिकाणी म्हणजे 12 ज्योतिर्लिंगचा दिखावा पण केला जाते. त्याच्या खालीच छानसं मंदिर आहे सर. इथं पर्यटकांची गर्दी एनी टाइम राहते इथं. आणि मेन म्हणजे निसर्ग म्हणजे ठिकाण आहे. शांततेत सगळं गोष्टी दर्शन वगैरे होतात. मंदिर छान आहे. आणि इथं बाजूला मतिमन शाळा आहे. ते मुलांचं जर आरतीच्या वेळेस त्यांचं एक वेगळंच हे असते. आरतीला येतात, त्यांना काही ना काही नवीन शिकतात. ते मतिमन मुलं असतात ना, त्यांना ते आरती करायला येतात. त्यांनी आरती बरोबर म्हणतात. आरतीच्या टायमात ते सगळे उपस्थित राहतात. अशी एक मंदिर, चांगलं मंदिर आहे. तर मित्रांनो, आतमध्ये काय फोटो काढता आम्हाला येणार नाही, परंतु तुम्हाला शक्य होईल तेवढे दाखवायचा प्रयत्न करेन. बघा, महालक्ष्मी मंदिर. हां, 12 ज्योतिर्लिंग खाली हे काय शिवतीर्थ 12 ज्योतिर्लिंग. थांबा, हे घ्यायला पाहिजे. ते 12 ज्योतिर्लिंगाचं पूर्ण हे आहे. हो ना. मस्त. चला या आता. चल ग, चल आता.
रस्ता बंद आहे रे असं जाय करू हा रस्ता बंद आहे पेंटिंग त्याला पण सांगितलं बरोबर गेला